हॅलो एव्हरीवन, दिस इज श्रद्धा कल्याणी. आज आपण प्रिस्क्रिप्शन या चॅप्टरमधला सेकंड पार्ट कवर करतो आहे. फर्स्ट पार्टमध्ये आपण प्रिस्क्रिप्शनची डेफिनेशन आणि पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन हे बघितलं होतं. या पार्टमध्ये मी सिलेबस कॉपीनुसार जर पॉईंट बघायचे झाले तर रीडिंग अँड अंडरस्टँडिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन आणि मॉडर्न मेथड्स ऑफ प्रिस्क्रायबिंग हा पार्ट आपण कवर करतो आहे. त्याच्यामध्ये अजून एक भाग येतो तो म्हणजे लॅटिन टर्म्स. यामध्ये काही लॅटिन लँग्वेजमधल्या टर्म्स आहेत ज्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलेलं असतं आणि त्या टर्म्स आपल्याला बऱ्याच वेळा MCQला पण येतात आणि बऱ्याच गव्हर्मेंट एक्झाम्सलासुद्धा त्या टर्म विचारल्या जातात. लॅटिन टर्म्स हा पार्ट आहे, त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या मी तुम्हाला पुढे PDF फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड करेल. त्या जस्ट तुम्ही रीड करून म्हणजे पाठ करायचे आहेत. तर त्या मला वाटतं 300च्या आसपास काहीतरी टर्म्स आहेत. त्यातल्या बऱ्यापैकी तुम्ही जेव्हा सारखं रीडिंग कराल तेव्हा तुमच्या ते लक्षात येतील की काय आहेत ते. जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, प्रिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच वेळा असं असतं की BID किंवा TID लिहिलं जातं. तर त्याचा अर्थ काय होतो तर बिस इन डाय म्हणजे दिवसातून 2 वेळा किंवा थ्राईस इन अ डे म्हणजे 3 वेळा. तर या ज्या लॅटिन टर्म्स आहेत त्याचं कन्व्हर्जन या पार्टमध्ये येतं. तर त्याच्या मी तुम्हाला नोट्स डिरेक्टली प्रोव्हाइड करेल. आणि आज जो आपण बघणार आहोत भाग तो आहे रीडिंग अँड अंडरस्टँडिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. काल आपण एक पार्ट बघितला होता डेफिनेशन अँड पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. तर जेव्हा आपण काउंटरवर उभारतो मेडिकलच्या आणि आपल्याला एखादी प्रिस्क्रिप्शन मिळते तर ती प्रिस्क्रिप्शन कशी हँडल करायची. जसं आधी सांगितलं होतं की आधीच्या काळामध्ये प्रिस्क्रिप्शन किंवा जे फॉर्म्युलेशन्स आहेत तो फार्मासिस्ट किंवा तो केमिस्ट हा त्याच्या डिस्पेन्सरीमध्ये प्रिपेअर करायचा. पण आत्ताच्या याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला डायरेक्टली ब्रँडेड जे ड्रग्ज आहेत ते विकावे लागतात. तर हा जो सिलेबस आहे तो थोडासा ओल्ड असल्यामुळे आपल्याला ते प्रोसेस काय होते किंवा ते कसं हँडल करायचे हे आधी शिकावं लागेल. त्यानंतर आपल्याला नवीन आत्ता जे काय आहे मॉडर्न मेथड्स काय आहे डिस्पेन्सिंगचं ते आपण शिकणार. तर सुरू करूया. तर फर्स्ट आहे हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन. जेव्हा आपण एखादी प्रिस्क्रिप्शन आपल्या काउंटरला येते तर त्याच्यामध्ये कुठल्या स्टेप्स असतात की ज्या आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यातली पहिली स्टेप आहे रिसिव्हिंग. सेकंड आहे रीडिंग अँड चेकिंग म्हणजे पहिल्यांदा प्रिस्क्रिप्शन मिळाल्यानंतर काय करायचं. सेकंड ते रीड म्हणजे त्यातल्या कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा, कुठल्या गोष्टी रीड करायच्या, कुठल्या गोष्टी चेक करायच्या. थर्ड आहे कलेक्टिंग अँड वेईंग ऑफ द मटेरियल्स म्हणजे जसं मी आधी सांगितलं की तू आधी डिस्पेन्सरीमध्ये प्रिपेअर करायचे म्हणजे जसं तुम्ही लॅबमध्ये एखादं फॉर्म्युलेशन तयार करता किंवा जे मटेरियल आहे ते वे करता त्याच्यापासून तुम्ही फॉर्म्युलेशन बनवता. तर असं आधीच्या काळामध्ये डिस्पेन्सरीमध्ये किंवा फार्मसी शॉपमध्ये करत होते. तर त्यामुळे तो एक पॉईंट येतो कलेक्टिंग अँड वेईंग ऑफ मटेरियल. आणि 4th पॉईंट येतो कंपाऊंडिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग. तर रिसिव्हिंग ऑफ प्रिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे असतं की जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे येतो तर त्याचा पेशंटची चिठ्ठी वाचल्यानंतर किंवा प्रिस्क्रिप्शन वाचल्यानंतर फार्मासिस्टच्या चेहऱ्यावरचं फेशियल एक्सप्रेशन चेंज नाही झालं पाहिजे. म्हणजे समज उद्या तुमच्याकडे एखादा कॅन्सर झालेला पेशंट आलेला आहे आणि तुम्हाला ड्रग वाचून कळालं की हे ड्रग कॅन्सरचे, तर तुम्हीच जर घाबरलात तर ते पेशंट अजून पॅनिक होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज नाही झाले पाहिजे, तुम्ही न्यूट्रली राहिलं पाहिजे. किंवा एखादा HIV ग्रस्त पेशंट तुमच्याकडे आला तर तुम्ही असं त्याला ट्रीट करत असाल तर त्याला लेफ्ट आऊट झाल्यासारखं फील होईल. तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज न करता ती प्रिस्क्रिप्शन वाचली पाहिजे किंवा रिसीव्ह केली पाहिजे. हा पॉईंट याच्यामध्ये कवर केलेला आहे. द प्रिस्क्रिप्शन शुड बी रिवाइज फ्रॉम द पेशंट बाय द फार्मासिस्ट हिमसेल्फ. While receiving the prescription, the pharmacist should not change his facial expression, which gives an impression to the patient that he is surprised or confused after seeing the prescription. तर 2 पार्ट येतात. पहिली गोष्ट म्हणजे प्रिस्क्रिप्शन फार्मासिस्टच्याच हाताखाली गेली पाहिजे. म्हणजे समज उद्या तुमच्या काउंटरवर एखादा काय म्हणतात त्याला एखादा 10वी किंवा 12वी झालेला मुलगा तुम्हाला हेल्प म्हणून येत आहे आणि तो जर प्रिस्क्रिप्शन वाचत असेल तर त्याच्यामध्ये काही प्रिस्क्रिप्शनमध्ये चुकीचं असेल तर ते त्याला कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रिस्क्रिप्शन ही फार्मासिस्टच्याच हाताखालनं गेली पाहिजे आणि प्रिस्क्रिप्शन मिळाल्यानंतर फार्मासिस्टचं एक्सप्रेशन चेंज नाही झालं पाहिजे, न्यूट्रल असला पाहिजे तो. सेकंड आहे तर रीडिंग अँड चेकिंग.
जेव्हा आपल्याला एखादी प्रिस्क्रिप्शन मिळते तेव्हा आधी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरची डेट बघायची, त्यांनी काय लिहून दिलं ते बघायचं, त्याची क्वांटिटी चेक करायची आणि तुम्हाला जर कुठला डाऊट असेल त्या बाबतीत तर तुम्ही त्या तुमच्या फेलो फार्मासिस्टला किंवा कलिगला तुम्ही विचारू शकता, किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डॉक्टरला कॉल करून विचारू शकता. तिथे इगो किंवा मी का विचारू हा प्रकार आपण अवॉइड केला पाहिजे. थर्ड येतं कलेक्टिंग अँड वेईंग ऑफ मटेरियल. जेव्हा आपण एखादी प्रिस्क्रिप्शन घेतो तेव्हा त्याच्या 3 पार्ट्समध्ये डिवाईड केलेले असते. पहिला API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. थर्ड असतं ते बेस किंवा एक्झिपियंट जे यूज केले जातात, आणि सेकंड असतं ते बेस किंवा एक्झिपियंट, आणि थर्ड असतं तुमचं व्हेइकल. तर हे जे इन्ग्रेडियंट आहेत ते तुम्ही शेल्फमधनं काढताना त्याच्यावरचे लेबल चेक केले पाहिजे, किंवा कधी कधी सिमिलर लेबल असतात किंवा नावामध्ये बरंच साधर्म्य असतं. तर अशा केसमध्ये तुम्ही ते 2 ते 3 वेळा ते वाचलं पाहिजे की आपण जे घेतो तेच त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे का. आणि ते जे वे करायचं आहे ते तुमच्या हाताच्या राईट साईड, बॅलन्सच्या राईट साईडला अशा ऑर्डरनी अरेंज करायचं की डिसेंडिंग ऑर्डरनी, म्हणजे जसे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला लागणार आहेत ते त्या ऑर्डरनी ते आधी मांडून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला घ्यायलाही सोपं जातं आणि कुठलं इन्ग्रेडियंट चुकून मिस झालं आहे असं होत नाही. तर आफ्टर वेईंग द मटेरियल इट शुड बी शिफ्टेड टू राईट हँड साईड ऑफ द बॅलन्स. दिस गिव्स अ चेक ऑफ इन्ग्रेडियंट विच हॅव बीन वेड. म्हणजे तुम्ही जे इन्ग्रेडियंट वे केलेले आहेत ते तुमच्या बॅलन्सच्या राईट साईडला ठेवून द्यायचे, म्हणजे हे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. वाईल कंपाऊंडिंग द लेबल ऑफ एव्हरी स्टॉक बॉटल शुड बी रीड ॲटलीस्ट 3 टाइम्स. मी जसं आधी सांगितलं तसं ते लेबल तुम्ही 2 ते 3 वेळा वाचलं पाहिजे की त्याच्यामध्ये काही चुका होऊ नये. तर त्याच्यामधले जे स्टेप्स आहेत ते असे आहेत की वेन टेकन फ्रॉम द शेल्फ ऑफ ड्रॉवर, म्हणजे ते कधी तुम्ही 3 वेळा वाचलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जेव्हा ते शेल्फमधनं बाहेर काढताय तेव्हा, सेकंड तुम्ही जेव्हा त्यातला कंटेंट म्हणजे जे इन्ग्रेडियंट आहेत ते वे करण्यासाठी चमचा स्पॅच्युलानी बाहेर काढताय तेव्हा, आणि थर्ड जेव्हा ते कंटेनर तुम्ही परत आहे त्या ठिकाणी प्रॉपर शेल्फमध्ये ठेवताय तेव्हा. असं 3 वेळा तुम्ही त्याच्यावरचं लेबल वाचलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या चुका होण्याचे चान्सेस कमी होतील. फोर्थ पार्ट येतो कंपाऊंडिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग. तर आता आपण वे केलेलं आहे, सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला वाचलेले आहेत, आता ते वे केलेले आहेत, आता आपल्याला ते मिक्स करायचे. तर ते मिक्सिंग ऑर्डर जी आहे ती ज्या ऑर्डरनी ते फॉर्म्युलेशन बनवायचं आहे त्या ऑर्डरनी ते मेडिकॅमेंट्स अरेंज करून घ्यायचे आणि क्लीन ॲपॅरेटसमध्ये ते मिक्स करून घ्यायचे. तर हा पार्ट यामध्ये कवर केलेला आहे. कंपाऊंडिंग शुड बी कॅरीड आउट इन अ नीट प्लेस. ऑल द इक्विपमेंट्स एक्सेट्रा, म्हणजे तुमचे जे कंपाऊंड इन्ग्रेडियंट्स आहेत ते आणि इन्ग्रेडियंट हे सगळं तुम्ही व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आणि ते क्लीन असलं पाहिजे. तुम्हाला जेव्हा एखादी प्रिस्क्रिप्शन येते आणि तुम्ही त्याचं कंपाऊंडिंग करताय, ॲट द सेम टाईम समजा एखादा दुसरा पेशंट आला आणि त्याने दुसरी प्रिस्क्रिप्शन दिली, तर ते ॲट अ टाईम दोन्ही तुम्ही नाही केलं पाहिजे, कारण का त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं, इन्ग्रेडियंट मिक्स होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही एका वेळेस एकच प्रिस्क्रिप्शन कंप्लीट करायची आणि मग ती डिस्पेन्स झाल्यानंतर दुसरी प्रिस्क्रिप्शन घेऊ शकतो. त्यामध्ये हा पॉईंट द कंपाऊंडेड मेडिकॅमेंट शुड बी फिल्ड इन द सुटेबल कंटेनर डिपेंडिंग अपॉन इट्स क्वांटिटी आणि यूज. तुम्ही जर मार्केटमध्ये कंटेनर बघितलं, एखादं 10 mlचं सिरप असेल तर त्याचे जे कंटेनर असतं ते छोटं असतं, एखादं 100 mlचं असेल आणि त्याचं कंटेनर हे मोठं असतं. तर त्याच्या क्वांटिटीनुसार आणि यूजनुसार जर तुम्हाला एखादं ऑइंटमेंट असेल तर ते कोलॅप्सेबल ट्यूबमध्ये येतं, किंवा एखादं सिरप इलिक्झर असेल तर ते ग्लास कंटेनरमध्ये येतं. ग्लास बॉटलमध्ये कधी तुम्ही ऑइंटमेंट यूज केलेलं डिस्पेन्स केलेलं बघितलं का, किंवा एखाद्या कोलॅप्सेबल ट्यूबमध्ये एखादं लिक्विड दिलेलं बघितलं का. नाहीतर ते जे काही डोसेज फॉर्म आहेत त्याच्या प्रॉपर्टीजनुसार ते कंटेनर डेव्हलप केलेले असतात. त्यामुळे आपण डिस्पेन्स करताना पण आपण प्रॉपर कंटेनरमध्ये डिस्पेन्स करतो आहे का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असतं. शिवाय ते कंटेनर तुम्ही आता सुटीच प्रॅक्टिकलला लेबल करत असाल तर ते लेबलसुद्धा त्या डोसेज फॉर्मनुसार केले पाहिजे. म्हणजे एखादं सस्पेन्शन असेल तर त्याला शेक वेल बिफोर यूज ही कंडिशन दिलेली असते, किंवा टॉपिकल ॲप्लिकेशनसाठी असेल म्हणजे स्किनवर लावण्यासाठी असेल तर तुम्ही त्याच्यावर लिहिलं पाहिजे की फॉर एक्सटर्नल यूज ओनली.
सो हे या ज्या गोष्टी आहेत लेबलिंगच्या किंवा कंटेनर कुठला सिलेक्ट करायचा त्या खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की शेवटी जो पेशंट आहे यूज करणारा तो लेमॅन आहे, त्याला माहीत नाही आहे ते यूज कसं करायचं. तर तुम्ही ते प्रॉपरली डिस्पेन्स केलं पाहिजे जेणेकरून त्याला पण यूज करताना सोपं जाईल. थर्ड पॉईंट येतो द कंटेनर इज म्हणजे तुम्ही ते लेबल चिटकवलं आणि त्याच्यानंतर द कंटेनर इज पॉलिश सो ॲज टू रिमूव्ह द फिंगरप्रिंट्स वाईल रिसिविंग द प्रिस्क्रिप्शन. द पेशंट अँड फार्मासिस्ट शुड एक्सप्लेन द मोड ऑफ टेकिंग म्हणजे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन पण सांगितलं पाहिजे. आणि एखादं कंटेनर तुम्ही डिस्पेन्स करता तेव्हा ते क्लीनली दिलं पाहिजे. तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये गेला म्हणजे तुम्हाला एखादी धूळ बसलेली किंवा लीक झालेली बॉटल दिली तर तुम्ही ऑब्वियसली ती घेणार नाही. तर तसंच तुम्ही जेव्हा डिस्पेन्स करता तेव्हा ते डोसेज फॉर्म हा व्यवस्थित गुड कंडिशनमध्ये असला पाहिजे. तो लीक नाही झाला पाहिजे किंवा फुटलेला नसू नये किंवा खराब झालेला नसू नये. तर या गोष्टी होतात. तर या पार्टमध्ये म्हणजे हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन यामध्ये 4 गोष्टी येतात. पहिली गोष्ट तुम्ही प्रिस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्ही कसे फेशियल न्यूट्रल राहून त्या पेशंटचं काउन्सिलिंग करतात. तुमच्या फेशियल एक्सप्रेशनमधनं काही बॅड मेसेज त्या पेशंटला गेला नाही पाहिजे. सेकंड पार्ट येतो रीडिंग अँड चेकिंग म्हणजे तुम्ही ते प्रिस्क्रिप्शन व्यवस्थित रीड केलं पाहिजे, ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही फेलो फार्मासिस्ट किंवा तुमच्या जे सिनियर डॉक्टर आहेत त्यांना विचारलं पाहिजे. थर्ड पॉईंट येतो कलेक्टिंग अँड वेइंग ऑफ मटेरियल्स. तुम्हाला जे पण म्हणजे त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित शेल्फमधनं काढले पाहिजेत. त्याचे लेबल 3-3 वेळा चेक केले पाहिजे जेणेकरून तुमच्या चुका कमी होतील. आणि त्याच्यानंतर त्याचं फॉर्म्युलेशन करताना पण तुम्ही तितकीच काळजी घेतली पाहिजे की ती फॉर्म्युलेशन आहे ती व्यवस्थित होते. फोर्थ पार्ट येतो कंपाऊंडिंग, लेबलिंग अँड पॅकेजिंग. एकदा कंपाऊंड झाल्यानंतर त्याचं लेबल प्रॉपर असलं पाहिजे जेणेकरून लेमॅनला पण म्हणजे सामान्य माणसाला पण ते इझिली कळेल. तर हे पार्ट येतं हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शनमध्ये. जेव्हा तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामला नोट येते की हँडलिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन तर त्यावेळेस तुम्हाला हे 4 पॉईंट्स ब्रीफमध्ये एक्सप्लेन करावे लागतात. आणि या सेकंड पार्ट या चॅप्टरमधला जो आहे तो आहे मॉडर्न मेथड्स ऑफ प्रिस्क्रायबिंग. म्हणजे मी आधी जसं सांगितलं तुम्हाला की आधीच्या काळामध्ये हे डिस्पेन्स केलं जायचं, कंपाऊंड करून डिस्पेन्स करावं लागायचं. आत्ताच्या काळामध्ये रेडीमेड ब्रँडेड मेडिसिन्स आहेत. तर आता तुम्हाला जस्ट ते नाव वाचायचं आहे आणि शेल्फमधनं काढून द्यायचं. तर त्यामुळे तुम्हाला एकतर इझी आहे. तुम्ही जसं एखादी मी समजा एक्झाम्पल सांगते क्रोसिनची टॅबलेट तुम्हाला जस्ट ती शेल्फमधनं काढायची आणि द्यायची. तुम्हाला काही गोळी तिथे बनवायची नाही आहे किंवा लेबल करत बसायचं नाही आहे, जस्ट द्यायची आहे तुम्हाला. तर त्यामुळे हे जास्त इझी आहे. सेकंड इज पेशंटला पण हे कळायला इझी आहे की कुठलं म्हणजे आपण काय देतो आहे किंवा त्याचा रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे. थर्ड याचा ॲडव्हान्टेज हे आहे की एखाद्याच वेळेस तुम्हाला इथे ते ड्रग मिळालं नाही आणि तुम्ही दुसऱ्या गावाला गेला तर तुम्ही त्यांना इझिली सांगू शकता की मला हे ड्रग पाहिजे आणि तो त्या फार्मासिस्टला पण इझिली कळेल की यांना नेमकं कुठलं ड्रग पाहिजे. त्यामुळे कन्फ्युजन होत नाही. याचे जे डिसॲडव्हान्टेजेस आहेत त्यामध्ये जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जनरिक ड्रग वर्सेस ब्रँडेड ड्रग हा खूप मोठा इश्यू आहे आजकालच्या जमान्यामध्ये. किंवा जे ब्रँडेड जे ड्रग जे असतात हे त्या ब्रँडमुळे किंवा त्यांच्या कंपनीचे जे काही त्यांनी मार्केटिंगवर खर्च केलेले असतात त्याच्यामुळे त्याची कॉस्ट ही जी असते ती जास्त असते. ती जर तुम्ही जनरिकचे बघितले तर ती कमी असते. एखादं तुम्ही कॅल्शियमचं एक्झाम्पल बघितलं तर कॅल्शियमचे जे फॉर्म्युलेशन असतात त्या गोळ्यांची किंमत खूप जास्त असते. ती जर तुम्ही जनरिकमध्ये कॅल्शियम बघितलं तर ते कमी असतं. तर असे मॉडर्न डिस्पेन्सिंगचे बरेच म्हणजे फायदे प्लस तोटे आहेत. पण त्यामध्ये एक मधला रूट काढून आपल्याला हे चालू ठेवायचं. आणि खालच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शनचे टाईप्स दिलेले आहेत. हे जस्ट तुम्ही नावं लक्षात ठेवली तरी इनफ होते. याच्यावर कधी नोट किंवा क्वेश्चन्स आलेले मी तरी पाहिलेले नाही. हे सोडून जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला तुमचे डाऊट्स नक्की क्लिअर करेल. तसंच जर तुम्हाला काही अजून ॲडिशनल पाहिजे असेल तर तुमचा फीडबॅक पण तुम्ही सरांना सांगू शकता जेणेकरून मी अजून इम्प्रूव्ह करेन. सो थँक्यू.